Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have discussed examples on point second, exercise 5.2. In this lecture, we have discussed more examples on the exercise 5.2. Therefore, first exercise आहे 5.2. त्यामध्ये क्वेश्चन नंबर आहे 5. Prove that the line segments joining the midpoints of adjacent sides of quadrilateral form a parallelogram. काय करायचंय? Prove that the line segment joining the midpoints of adjacent sides of quadrilateral to form a parallelogram. म्हणजे आपण एक क्वाड्रिलॅटरल आहे, त्या क्वाड्रिलॅटरलचे मिड पॉइंट जे आहेत, दोन ऍडजस्टंट साइडचे मिड पॉइंट आपण जॉईन केले, मिळणारा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो काय असणार आहे? तर पॅरलोग्राम आहे हे दाखवायचं आपल्याला. मग पहा, आता हे ABCD हा काय आहे? क्वाड्रिलॅटरल आहे. आणि PQRS the midpoints of side AB, BC, CD and D respectively. आणि आपल्याला प्रूव्ह दॅट करायचे किंवा प्रूव्ह करायचे, हा जो PQRS आहे हा काय आहे? तर पॅरलोग्राम आहे हे आपल्याला दाखवायचे, प्रूव्ह करायचे. मग सोल्युशन, लेट ABCD be quadrilateral and PQRS be midpoints of side AB, BC, CD and DA respectively असं मेन्शन केलं. आता त्यानंतर हे जे पॉइंट्स आहेत त्यांचे पोझिशन वेक्टर मेन्शन करू. लेट स्मॉल ए वेक्टर, स्मॉल बी वेक्टर, स्मॉल सी वेक्टर, स्मॉल डी वेक्टर, स्मॉल पी वेक्टर, कॉमा स्मॉल क्यू वेक्टर, कॉमा स्मॉल आर वेक्टर, कॉमा स्मॉल एस वेक्टर बी दी पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स capital A, comma capital B, comma capital C, comma capital D, comma capital P, comma capital Q, comma capital R, comma capital S respectively असं मी मेन्शन केलं. हे जे स्मॉल लेटर मध्ये आहेत हे वेक्टर्स आहेत कशाचे? तर कॅपिटल लेटर मध्ये जे पॉइंट्स आहेत त्याचे ते पोझिशन वेक्टर्स आहेत रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ काय आहे? तर ए वेक्टर जो आहे हा पोझिशन वेक्टर आहे कशाचा? तर पॉइंट ए चा, कॅपिटल ए पॉइंटचा. तसंच स्मॉल डी वेक्टर जो आहे हा पोझिशन वेक्टर आहे ऑफ पॉइंट कॅपिटल डी, असं मेन्शन रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला, मग पी वेक्टर जो आहे पी पॉइंटचा पी वेक्टर कसं फाइंड करता येईल? पी वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर डिवाइड बाय 2. तसंच क्यू वेक्टर हा कशाचा मिड पॉइंट आहे? बीसीचा, बीसी साईडचा मिड पॉइंट आहे, म्हणजे बी वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइड बाय 2. तसंच आर वेक्टर डी वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइड बाय 2. एस वेक्टर काय? ए वेक्टर प्लस डी वेक्टर डिवाइड बाय 2. असे पी वेक्टर, क्यू वेक्टर, आर वेक्टर, एस वेक्टर काय केलंय? फाइंड केलंय. नाउ therefore किंवा PQ वेक्टर इज इक्वल टू, हा PQ वेक्टर इज इक्वल टू PQ वेक्टर म्हणजे Q वेक्टर मायनस P वेक्टर, दॅट इज P वेक्टर आहे AB Q वेक्टर, हा B वेक्टर प्लस C वेक्टर डिवाइड बाय 2 मायनस P वेक्टर A वेक्टर प्लस B वेक्टर डिवाइड बाय 2. वन हाफ कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये P वेक्टर प्लस C वेक्टर मायनस A वेक्टर मायनस B वेक्टर प्लस बी वेक्टर मायनस बी वेक्टर कॅन्सल होईल, म्हणून वन हाफ इंटू सी वेक्टर मायनस ए वेक्टर, त्याला इक्वेशन नंबर घ्यायचा 1. आता पी क्यू वेक्टर फाइंड केला तर पुढे कुठला वेक्टर फाइंड करायचा? एस आर, कारण की हे दोन साइड जे आहेत त्या पॅरलल आहेत हे आपल्याला दाखवायचे. मग एस आर वेक्टर इज इक्वल टू आर वेक्टर मायनस एस वेक्टर पोझिशन वेक्टर,
r vector minus s vector is equal to d vector plus c vector divided by 2 minus a vector plus d vector divided by 2. 1/2 कॉमन घेतलं तर d vector plus c vector minus a vector minus d vector plus d vector minus d vector कॅन्सल होईल. c vector minus a vector याला इक्वेशन नंबर लिहायचा 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 1 आणि 2 वरून वी गेट pq वेक्टर इज इक्वल टू sr वेक्टर. हे दोन वेक्टर कसे आहेत इक्वल आहेत म्हणजे ते इक्वल आहेत म्हणजे ते कसे आहेत पॅरलल आहेत. तसंच सिमिलरली we can therefore pq vector is parallel to sr vector. Similarly we can prove that p vector is parallel to sp vector or ps vector. लक्षात आलं. सेकंड काय करायचंय ps vector is parallel to qr vector हे असं प्रूव्ह करा. and therefore the quadrilateral ABCD is a parallelogram. अपोजिट साइड्स कशा आहेत इक्वल आणि पॅरलल आहे म्हणून तो जो PQRS जो आहे तो काय आहे पॅरललोग्राम आहे. therefore the quadrilateral ABCD is पॅरललोग्राम. आपल्याला हे दाखवायचंय ABCD नाही PQRS हा काय आहे तर पॅरललोग्राम आहे. इथे चुकलेलं ABCD च्या ऐवजी PQRS पाहिजे. हा इज अ पॅरललोग्राम. असंच पुढचं एक्झाम्पल पाहू. 4 मार्कसाठी पाठीमागे विचारलेले पहा. Using vector methods, find the in center of the triangle whose vertices are capital A vertices 0, 3, 0, capital B vertices 0, 0, 4 and capital C vertices 0, 3, 4. आपल्याला काय फाइंड करायचंय ट्रायंगलचा इन सेंटर फाइंड करायचा आहे. मग ट्रायंगलचा इन सेंटर आपण पाठीमागे थेरम मध्ये पाहिलेलं h वेक्टर इज इक्वल टू x into a vector plus y into b vector plus z into c vector divided by x plus y plus z. x म्हणजेच a अँगलच्या अपोजिट साइड स्मॉल x. तसंच b अँगलच्या अपोजिट साइडची लेंथ y, c अँगलच्या अपोजिट साइड स्मॉल z. सुरुवातीला मेन्शन करू सोल्युशन. लेट a वेक्टर काय येईल 3j, b वेक्टर 4k and c वेक्टर 3j plus 4k असं सुरुवातीला मेन्शन केलं. लेट a वेक्टर b वेक्टर c वेक्टर बी पोझिशन वेक्टर्स ऑफ vertices capital A, capital B, capital C. Therefore a vector, b vector, c vector. Now AB vector is equal to b vector minus a vector is equal to b vector minus a vector, b vector आणि a vector म्हणजेच काय येईल 3 minus 3j plus 4k. तसंच bc वेक्टर c वेक्टर मायनस b वेक्टर पोझिशन वेक्टर मध्ये c वेक्टर मायनस b वेक्टर. c वेक्टर आहे 3j plus 4k मायनस b वेक्टर 4k प्लस 4k मायनस 4k कॅन्सल होईल ओनली 3j येईल. तसंच ac वेक्टर इज इक्वल टू c वेक्टर मायनस a वेक्टर. c वेक्टर मायनस a वेक्टर, c वेक्टर 3j प्लस 4k आणि a वेक्टर आहे 3j प्लस आणि मायनस कॅन्सल होईल ओनली 4k येईल. आता फाइंड केलं ab वेक्टर ac वेक्टर आणि bc वेक्टर फाइंड केलं. मग यांची मॅग्निट्यूड घेतली तर आपण काय साइड सी देईल. therefore magnitude of ab vector is equal to square root of minus 3 square plus 4 square 9 plus 16 25 square root of 25 चं square root येईल 5 म्हणून 5 आलं. length magnitude of bc is equal to square root of 3 square येईल 9 चं square root येईल 3. तसंच length of magnitude of ac vector is equal to square root of 4 square चं square root येईल 4 square येईल 16 आणि 16 चं square root येईल
4 म्हणून आलं 4. देन बाय युजिंग पुढे इफ capital H whose position vector small h is the in center of the triangle ABC, then H vector is equal to length of magnitude of BC into A vector plus magnitude of AC into B vector plus magnitude of AB into C vector divided by magnitude of BC plus magnitude of AC plus magnitude of AB vector. किंवा याला x म्हणा, याला y म्हणा, याला z म्हणा. ए अँगलच्या अपोजिट साइड जे आहे किंवा ए व्हर्टाइसच्या अपोजिट साइड जे आहे ती कुठली असणार आहे? एच्या अपोजिट साइड तर बी सी असणार आहे. मग बी सी म्हणजेच एक्स असंही मेन्शन करा, कसंही मेन्शन करा, आपण लक्षात ठेवा. देअरफॉर सबस्टिट्यूट केलं 3 into 3j plus 4 into 4k plus 5 into 3j plus 4k divided by 3 plus 4 plus 5. आता 3 plus 4 plus 5 that is 5 चे ॲडिशन घ्या, त्यांचे ॲडिशन 12. वरती 3 ने मल्टिप्लाय करा, पुढे 4 ने मल्टिप्लाय करा, 5 ने मल्टिप्लाय करा, कॅल्क्युलेशन घ्या. 9j plus 16k plus 15j plus 20k. आता यामध्ये आयची टर्म नाहीची. मग देअरफॉर 0 into I plus 9 plus 15j 24j plus 16k plus 20k that is 36k divided by 12. 12 ने सेपरेट डिवाइड केलं, मग 0I plus 2j plus 3k हाला पोजिशन वेक्टर ऑफ इन सेंटर पॉइंट, इन सेंटरचा पोजिशन वेक्टर. देअरफॉर H इज इक्वल टू कॅपिटल H जो आहे इन सेंटर H इज इक्वल टू त्याचे व्हर्टायसेस आले, कोऑर्डिनेट आले 0 to 3. असाही क्वेश्चन परीक्षेला 4 मार्कला तुम्हाला विचारू शकतात. आता पुढचं एक एक्झाम्पल पाहू आपण. प्रूव्ह दॅट a quadrilateral is a parallelogram. Quadrilateral is a parallelogram if and only if its diagonals bisect each other. Quadrilateral जर parallelogram असेल तर त्याचे डायगोनल जे आहेत ते काय करणार? बायसेक्ट इच अदर. आणि जर डायगोनल बायसेक्ट इच अदर होत असतील क्वाड्रिलॅटरलचे तर तो काय असतो? पॅरलेलोग्राम असतो. हे आपल्याला काय करायचंय? प्रूव्ह करायचंय. मग असे एक डायग्राम ए बी सी डी हा क्वाड्रिलॅटरल आहे. हा जर पॅरलेलोग्राम असेल, हा पॅरलेलोग्राम असेल तर याचे जे डायगोनल्स आहेत ते काय करणार? बायसेक्ट करणार इच अदर. आणि हे डायगोनल जर क्वाड्रिलॅटरलचे बायसेक्ट करत असतील कॉन्व्हर्स पार्ट तर हा जो ए बी सी डी आहे हा काय असणार आहे? पॅरलेलोग्राम. असं आपल्याला प्रूव्ह करायचं. सोल्युशन लेट ए बी सी डी quadrilateral ABCD is a parallelogram. Therefore असं मेन्शन केलं. आता आपण याचे जे पॉइंट्स आहेत त्याचे पोझिशन वेक्टर मेन्शन करू आपण. लेट ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर, डी वेक्टर आणि स्मॉल एम वेक्टर बी दी पोझिशन वेक्टर्स ऑफ द पॉइंट कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी आणि कॅपिटल एम राहिला आहे. Capital M respectively. Therefore, let A, B, C, D be parallelogram. Therefore, AB vector is equal to DC vector. AB vector आणि DC vector parallel असणार, ते कसे असणार? इक्वल असणार. त्यांची मॅग्निट्यूड कशी असणार? इक्वल असणार. म्हणून AB vector is equal to DC vector. आता AB vector पोझिशन वेक्टर मध्ये कसं लिहिता येईल? तर बी वेक्टर मायनस ए वेक्टर, डी सी वेक्टर, सी वेक्टर मायनस डी वेक्टर. आता हे पॉझिटिव्ह मध्ये लिहायचे. मग हा ए राईट साईडला घेतला तर प्लस होईल, हा डी जो आहे लेफ्ट साईडला घेतला तर पॉझिटिव्ह होईल.
मग काय ए वेक्टर प्लस सी वेक्टर इज इक्वल टू बी वेक्टर प्लस डी वेक्टर. मी काय केलं, हे मायनस जे आहे ते प्लस करून घेतले. म्हणजे प्लस केव्हा होईल तर हा डी वेक्टर लेफ्ट साईडला घेतला प्लस होईल आणि ए वेक्टर राईट साईडला घेतला तर प्लस होईल. फक्त मी लिहिताना ए वेक्टर प्लस सी वेक्टर लेफ्ट साईडला लिहिले, राईट साईडला बी वेक्टर प्लस डी वेक्टर लिहिले. आता दोन्ही साईडला 2 ने डिवाइड केलं, डिवायडिंग बाय 2, देअरफॉर ए वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइड 2 आणि इज इक्वल टू बी वेक्टर प्लस डी वेक्टर डिवाइड बाय 2. आता ए वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइड 2 म्हणजेच काय आला, हा AC डायगोनल झाला, त्याचा काय आला, मिड पॉइंट आला. तसंच बी वेक्टर प्लस डी वेक्टर डिवाइड 2 म्हणजेच हा BD डायगोनल जो आहे, हा BD डायगोनलचा काय आला, मिड पॉइंट आला. आणि ते कसे आहे, इक्वल आहे. म्हणजे त्या पॅरलेलोग्रामचे जे डायगोनल्स आहेत ते काय करतात, बायसेक्ट इच अदर. मग therefore the midpoints of the diagonal AC and BD are same. The midpoints of the diagonals AC and BD are same, and hence the diagonals bisect each other, and therefore the diagonals कसे करता असतात, ते diagonals bisect each other. ते दोन्ही डायगोनल काय करतात, बायसेक्ट करतात each other. आता conversely the diagonals AC and BD bisect each other at point capital M. Therefore its diagonals are same, midpoint of diagonal are same. Therefore m small m vector is equal to a vector plus c vector divide 2 and m vector is equal to b vector plus b vector plus d vector divided by 2. their diagonals midpoint जे आहेत ते कसे असणार, सेम असणार. therefore a vector plus c vector is equal to b vector plus d vector. हा जो आपल्याला AB वेक्टर यायला पाहिजे. AB वेक्टर म्हणजेच काय, तर बी वेक्टर मायनस ए वेक्टर. हा ए वेक्टर जो आहे हा राईट साईडला घेतला म्हणजे बी वेक्टर मायनस ए वेक्टर होईल आणि हा डी वेक्टर राईट साईडला घेतला तर निगेटिव्ह होईल, सी वेक्टर मायनस डी वेक्टर होईल. मग पहा, therefore बी वेक्टर मायनस ए वेक्टर इज इक्वल टू सी वेक्टर मायनस डी वेक्टर. therefore बी वेक्टर मायनस ए वेक्टर दॅट इज ए बी वेक्टर आणि सी वेक्टर मायनस डी वेक्टर that is DC vector. Therefore AB vector is equal to DC vector. Therefore two vectors are parallel, therefore their magnitude are equal. Therefore magnitude of AB vector is equal to magnitude of DC vector, and therefore AB and DC are parallel and equal. हे दोन्ही वेक्टर इक्वल आहेत, त्यांची मॅग्निट्यूड इक्वल आहे, म्हणजेच AB side and DC side are parallel and equal, and hence the quadrilateral ABCD is a parallelogram. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो कसा आहे, पॅरलेलोग्राम आहे. किंवा तुम्ही असे प्रूव्ह करू शकता पुढे, BC वेक्टर किंवा BC साइड आणि AD साइड हे कशा आहेत, पॅरलेल आणि इक्वल आहे. मग देअरफॉर ABCD हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो कसा आहे, तर पॅरलेलोग्राम आहे, असे प्रूव्ह करू शकतात. 3 मार्कसाठी अशा टाईपचं एक्झाम्पल विचारू शकता. आता पुढे अजून 2-3 एक्झाम्पल राहिले, ते आपण पुढच्या तासाला पाहूया. थांबूया आता. थँक्यू.